नमस्कार. उपयोगी माहिती या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तरी शेती परवडत नाही म्हणून शेतकरी हा जनावरं पाळणं, कोंबडी पाळणं, शेळी मेंढी पाळणं असे व्यवसाय जोडधंदे म्हणून करत आहे. त्यामुळं त्याचं काम आणखीनच वाढलं जात आहे. त्यांना सांभाळणं, त्यांचं खाद्यपदार्थाचं रोजच्या रोज 2-3 टाईम नियोजन करणं, पाण्याचं नियोजन करणं, शेती सांभाळणं हे सगळे दिवसेंदिवस त्याला फार कठीण होत जात आहे. तरी यावर काय उपाययोजना कराव्यात ते कमेंट करून नक्की कळवावं. शेतमजुराला शेतीत काम करणं परवडत नसल्यामुळं ते पगार वाढवत आहेत आणि शेतकऱ्याला शेतीत पगार देणं जास्त परवडत नसल्यामुळे शेतमजूर घेणं परवडत नाही. अशा पद्धतीने शेती केली जाते. तरी हे कमेंट करून नक्की कळवावं की याच्यावर काय उपाययोजना आहे. तरी माझं म्हणणं आहे की शेतीमालाला बाजार नाही, त्यामुळे शेतकऱ्याकडून माल घेणं देखील मजूर काठाकूट करतंय. पण त्यांनी शेतकऱ्याकडून माल घेणं जो त्याच्या शेतात पिकला त्या रोजगाराच्या बदल्यात हे योग्य राहील किंवा त्याच्याकडं जी जनावरं आहेत त्यांना जी पिल्लं होतात ती सांभाळण्यासाठी घेणं व मोठी करून परत विकणं अशा पद्धतीने काही ठराविक पैशाच्या मोबदल्यात किंवा जी जनावरं खाटी आहेत ती सांभाळणं त्यांना औषधोपचार करणं. शेतकऱ्याकडं जास्त वेळ नसल्यामुळं त्यांच्याकडं ते औषधोपचार करणं, त्यांची योग्य निगा राखली जातेच असं सांगता येत नाही. तरी असे जनावरं घेऊन त्यांना लागण करून मग विकणं अशा पद्धतीने कामं देखील शेतमजूर करू शकतात. पण त्यांच्याकडं जागेचा, पाण्याचा आणि समस्या असतात. तर ह्या समस्या कशा सोडवाव्यात हे पण कमेंट करून नक्की कळवावे, जेणेकरून त्यांनाही परवडेल आणि जास्तीत जास्त फायदा हा सर्वांनाच होईल. बाजारामध्ये जी वस्तू जास्त प्रमाणात येते ती स्वस्त होते आणि मध्यम प्रमाणात येते त्याची किमती मध्यम राहतात. त्याप्रमाणे बाजारपेठेमध्ये जी वस्तू खूप प्रमाणात येते त्याचा डूब होतो आणि त्याला पैसे कमी भेटतात अशा पद्धतीने. आणि जे बाजारपेठेमध्ये वस्तू तुमचा तुटवडा पडतो त्याची किमती ह्या महाग होतात. अशा पद्धतीने बाजारपेठेत व्यवस्था चालू आहे. तरी यावर उपाययोजना म्हणून हमी बाजारभाव देणं गरजेचं आहे. हमी बाजारभाव दिल्यानंतर देखील शेतकरी एकाच वस्तूचा डूब बाजारामध्ये होऊ शकतो आणि तो स्वस्त देखील द्यावा लागेल किंवा ठराविक रकमेत असल्यामुळं कोणते जे पण पिकाला बाजार असेल शेतकरी तो पीक करण्याच्या मागं लागतो आणि ते इतकं करतो की त्याचा अक्षरशः डूब होतो आणि ती मातीमोल भावाने शेतीचं पिकं ही शेतकऱ्याला विकावी लागतात. लगेच किमती वाढल्यानंतर लगेच माल केल्यानंतर लगेच तो माल बाजारपेठेत येत नाही. त्याला काही कालावधी जाऊ द्यावा लागतो ते पीक येण्यासाठी. त्यामुळं बाजारपेठेत हा विशिष्ट पद्धतीने तुटवडा किंवा अधिक उपलब्धता झाल्यामुळे बाजाराचे भाव पडतात. अशा पद्धतीने शेती व्यवस्था चालू असताना याच्यामध्ये काही बदल होणं फार गरजेचं आहे. तुमचं यावर काय म्हणणं आहे हे कमेंट करून नक्की कळवावं. आणि हेच माझं सोल्युशन आहे की हमी बाजारभाव आणि शेतीमाला पैशाच्या स्वरूपात शेतमजुरांनी किंवा बाजारपेठेत चलन म्हणून त्याच्या वस्तूंना योग्य ती किंमत व योग्य ते स्थान देणं फार गरजेचं आहे. पूर्वी जसं वस्तू स्वरूपात व्यवस्था चालू होती पैशाऐवजी, अशा पद्धतीने देखील व्यवस्था सुरू होणं फार गरजेचं आहे. यासाठी काय उपाययोजना व अंमलबजावणी करता येऊ शकते ते कमेंट करून नक्की कळवावं. आणि अशी व्यवस्था येऊ शकते जर सगळ्यांनी प्रयत्न केले आणि त्याच्यावर योग्य ते उपाययोजना अशा पद्धतीने केल्या आणि सगळ्यांनी
तसं त्या दृष्टिकोनातून पावलं उचलली तर. तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करावं, जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आणि तुम्हाला देखील त्याचा फायदा होईल. जेणेकरून शेतीमाल हा जास्त महागही होणार नाही आणि जास्त स्वस्तही होणार नाही. घेणारा आणि विकणारा दोघांनाही ते परवडेल अशा पद्धतीने हमी बाजारभाव देणं फार गरजेचं आहे. तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं. कष्टाला योग्य दाम आणि खाणाऱ्याला योग्य किमतीत ते मिळणं फार गरजेचं आहे, जेणेकरून घेणारा आणि विकणारा दोन्ही सुखी राहतील. धन्यवाद. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव.